नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या माझ्या विजया कॉम्प्युटर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण तुमच्या डिसेंबरच्या एक्झामसाठी म्हणजेच तुमच्या आज किंवा उद्या होणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त म्हणजेच MSCITच्या फायनल एक्झाम म्हणजे सर्व तुमचे जे काही कन्फ्युजन आहे ते दूर होतील. आणि नक्कीच मला असं वाटते की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्यानंतर तुमचे सर्व चुका जे काही होणार आहेत ते अजिबातही होणार नाही. तर आपल्या एक्झामचा कशा प्रकारचं प्रारूप आहे, किती मार्काची एक्झाम आहे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, तुमची अशाच प्रकारची एक्झाम सुरू होणार आहे तुमच्या एक्झामच्या एक्झॅक्ट टाईमला. तर बघा, 50 मार्काची एकूण आपली एक्झाम असते. तर यापैकी बघा 15 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह आणि 35 मार्काचे प्रॅक्टिकलचे क्वेश्चन विचारले जातात. तर त्यापैकी बघा तुम्हाला पासिंगकरिता 6 मिळायला पाहिजे ऑब्जेक्टिव्हमध्ये आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14. असेच तुम्हाला 20 मार्क 50 पैकी जरी मिळाले तरी तुम्ही पास होऊ शकता. तर तुम्हाला पासच नाही करायचं आहे मला, तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझा इतका प्रयत्न आहे की तुम्हाला 50ही मार्क मी मिळवून देऊ शकते असं मला वाटते, हे जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितरित्या समजून घेतला तर. तर बघा, 3 लेवलमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. लेवल 1 मध्ये सर्वात सोपे विचारले जातात, लेवल 2 मध्ये त्यापेक्षा थोडे कठीण आणि लेवल 3 मध्ये सर्वात जास्त कठीण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एकही क्वेश्चन कठीण वाटणार नाही. तर बघा, स्टार्ट करते मी. तर बघा, पहिल्या लेवलमध्ये तुम्हाला स्टार्टिंगला बघा ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे क्वेश्चन विचारले जातात. तर आपण प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडून घेऊया. तर बघा, काय म्हटलेल्या पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमधून स्ट्रॅटेजी फाईल कॉपी करा आणि ABC फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा, स्टुडंट आय डी फोल्डर कशाला म्हटले जाते, तर बघा आपण सध्या जिथे आहोत, ज्या स्थितीमध्ये आहोत, तिथेच खालच्या ज्या स्पेस आहे त्याच जागेला स्टुडंट आय डी फोल्डर म्हटलं जाते. किंवा हे जे 2 फोल्डर दिलेले आहे यांना सुद्धा स्टुडंट आय डी फोल्डर म्हटलं जाऊ शकते. तर बघा, काय करायचं आहे, स्ट्रॅटेजी फाईलला सिलेक्शन करा, त्यावर राईट क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर ABC फोल्डरमध्ये जायचं आहे, राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे बघा अशा प्रकारे, आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून आपल्याला कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करून इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे बघा, होम फोल्डरमध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जायचं आहे. इंडेक्समध्ये गेल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सपोर्ट फोल्डरमधील ABC फाईल कॉपी करा आणि होममधल्या इंडेक्समध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, ABC फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करा, कॉपी करून घ्या इथून आणि त्यानंतर होम फोल्डरमध्ये जाऊन इंडेक्स फोल्डरमध्ये जायचं आहे आणि राईट क्लिक करून अशा प्रकारे इथे पेस्ट करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग डबल करा. तर तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे, पॅरेग्राफमध्ये जाऊन लाईन स्पेसिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि यामधून आपल्याला डबल म्हणत आहे. तर बघा, लाईन स्पेसिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला लाईन स्पेसिंग डबल म्हणत आहे. तर बघा, इथे सिंगल दिलेला आहे, तर यावर क्लिक करा आणि या डबलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचे टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर करा. तर दुसऱ्या वाक्याचे म्हणत आहे, दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे आणि टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर म्हणत आहे. तर बघा, इथे सेंटरचा ऑप्शन दिलेला आहे, सेंटर करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, दिलेले डॉक्युमेंट ड्राफ्ट व्ह्यूमध्ये दाखवा म्हटलेलं आहे. ड्राफ्ट व्ह्यू म्हटल्यानंतर व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा इथे ड्राफ्टवर क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल F8ला अंडरलाईन करा म्हटलेलं आहे. तर बघा, F8ला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर अंडरलाईन स्टाईल म्हणत आहे. तर बघा, फॉन्ट या ग्रुपमध्ये जाऊन अंडरलाईनवर क्लिक करायचं आहे आणि बघा F8ला अंडरलाईन स्टाईल लागू झालेली आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय म्हटलेलं आहे,
स्लाइडमध्ये मजकूर लिहा आणि त्यावर टिप्पणी द्या म्हटलेलं आहे. तर बघा, स्लाइडमध्ये मजकूर लिहिण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. टेक्स्ट या ग्रुपमधून टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि ड्रॉ करून अशा प्रकारे काढायचा आहे आणि त्यामध्ये काही टाईप करू शकता. बघा, अशा प्रकारे टाईप करायचं आहे. त्यानंतर आपल्या टेक्स्ट बॉक्सला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर बघा, रिव्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर न्यू कमेंट्सवर क्लिक करा. त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे कमेंट लिहायची आहे काहीतरी आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेले प्रेझेंटेशन नोट्स पेज व्ह्यूमध्ये दाखवा म्हटलेलं आहे. तर बघा, नोट्स पेज व्ह्यूमध्ये दाखवण्यासाठी काय करायचं आहे, व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे आणि नोट्स पेज व्ह्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपलं प्रेझेंटेशन नोट्स पेज व्ह्यूमध्ये दिसत आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव आणि कंपनीचं नाव आपल्याला दिलेलं आहे. तर त्यानुसार आपण कॉन्टॅक्ट तयार करायचा आहे. कॉन्टॅक्टमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला ते व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कंपनीचं नावसुद्धा आपण कंपनीच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सेव्ह अँड क्लोज करा त्यानंतर आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅलेंडरमध्ये सब्जेक्ट त्यानंतर लोकेशन यासाठी आपल्याला इव्हेंट सेट करा म्हटलेलं आहे. तर बघा, इव्हेंट म्हटल्यानंतर कधीही काय करायचं असते, न्यू आयटम्समध्ये जाऊन अपॉइंटमेंट घ्यायची असते. त्यानंतर ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचं आहे आणि सब्जेक्टच्या बॉक्समध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचं आहे. म्हणजे जे काही क्वेश्चनमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर सुरुवातीला जी डेट दिलेली आहे ती आपल्याला स्टार्ट टाईममध्ये टाकायची आहे आणि त्यानंतरची जी डेट आहे ती आपल्याला एंड या टाईम बॉक्समध्ये टाकायची आहे. बघा, अशा प्रकारे त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट 2 बघा, इंटरनेटचे क्वेश्चन दिलेले आहे. दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर डिजिटल कॅमेरा सर्च करा म्हटलेला आहे. तर बघा, याचं राईट आन्सर कोणता आहे, पहिल्याच नंबरचा याचा राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये www.google.com हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. त्यानंतर www.google.com पेज ओपन झाले आहे. आता सर्च बॉक्समध्ये डिजिटल कॅमेरा टाईप करा आणि एंटर करा. त्यानंतर www.google.com वर डिजिटल कॅमेरा सर्च झाले आहे. तर ह्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, http://www.google.com लिंक ओपन करा आणि त्या वेब पेजवर असलेल्या ब्लॉग्स लिंकवर क्लिक करा. तर बघा, याचं हे सुद्धा राईट आन्सर पहिल्याच नंबरचं आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. http://www.google.com हा URL टाईप करा. गुगल ॲप्स आयकॉनवर क्लिक करा आणि ब्लॉगर लिंक सिलेक्ट करा. तर ह्याचं राईट आन्सर होतं. अशा प्रकारे लेवल 1 मधले आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि आता लेवल 2 मधले सोडून घेऊया. तर बघा, काय म्हटलेलं आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये, सपोर्टमधल्या साऊंड फोल्डरमधील प्रोजेक्ट फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा. तर बघा, सपोर्टमधल्या साऊंड फोल्डरमधल्या प्रोजेक्ट फाईलला, तर प्रोजेक्ट फाईलला सिलेक्शन करा, त्यावर राईट क्लिक करा. सगळ्यात खाली प्रॉपर्टीज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि बघा, हा डायलॉग बॉक्स तुमच्या पुढे ओपन झालेला आहे. तर यामधून तुम्हाला रीड ओनली म्हटलेलं आहे. तर रीड ओनलीच्या बॉक्सवर क्लिक करा, अप्लाय करून ओके करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक्स फाईल्स सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे. तर बघा, सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे आणि सर्व ग्राफिक फाईलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे कंट्रोलचं बटन दाबून. अशा प्रकारे त्यावर राईट क्लिक करा आणि इथून बघा कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर होममधल्या इंडेक्समधल्या
ग्राफिक्स फोल्डरमध्ये म्हटलेलं आहे, ग्राफिक्स फोल्डरमध्ये जायचं आहे, राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, पॅलेस फोल्डरमधून ताज फोल्डरमध्ये युवराज फाईल मूव्ह करा. तर पॅलेस फोल्डरमध्ये जायचं आहे, युवराज फाईलला सिलेक्शन करा, त्यावर राईट क्लिक करा आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे, बघा इथून कटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ताज फोल्डरमध्ये जायचं आहे, राईट क्लिक करून इथे पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रोज नंतर 2 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा. तर बघा शेवटच्या रोज नंतर म्हणत आहे, तर 2 रिकाम्या ओळी म्हणत आहे. तर बघा दोनदा याच्यावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि 2 रिकाम्या ओळी इथे इन्सर्ट झालेल्या आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल टायटल 1 या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि ते आर्टिकल टायटल 2 या मजकुराला लागू करा म्हटलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा, आर्टिकल टायटल 1ला सगळ्यात पहिले सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे व आर्टिकल टायटल 2 वर असं क्लिक करायचं आहे. बघा तर आर्टिकल टायटल 1चा जो फॉर्मॅट आहे तो आर्टिकल टायटल 2ला इथे मिळालेला आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल समाविष्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ग्रीन करा. तर यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जाऊन टेबलवर क्लिक करायचं आहे आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर 5 रोज म्हणत आहे, तर रोजमध्ये जाऊन आपल्याला 5 टाकायचे आहे आणि कॉलममध्ये जाऊन आपल्याला 2 टाकायचे आहे. म्हणजे जे काही संख्या दिलेली आहे रोज आणि कॉलमची ती व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर ओके करा. त्यानंतर हे संपूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं आहे आपल्या टेबलला आणि याचा रंग ग्रीन करायचा आहे. तर बघा शेडिंगमध्ये जाऊन आपल्याला इथे ग्रीन करायचं आहे. ग्रीन केला आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज A2 ते H2 ला ॲसेंट 3 ही सेल स्टाईल अप्लाय करा म्हटलेला आहे. तर बघा A2 पासून H2 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे A2 ते H2 ला सिलेक्शन केलेलं आहे आपण. त्यानंतर या आपल्याला काय करायचं आहे, ॲसेंट 3 ही स्टाईल द्यायची आहे. तर बघा स्टाईलवर जाऊन क्लिक करायचं आहे आणि बघा इथे ॲसेंट 3 ही स्टाईल दिसत आहे. ॲसेंट 3 स्टाईलवर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या स्प्रेडशीटमधील चार्टला 3D कॉलम चार्टमध्ये बदला आणि डिफॉल्ट चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हटलेला आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा, कॉलमला आपल्या चार्टला सिलेक्शन करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले. अशा प्रकारे सिलेक्शन केल्यानंतर डिझाईन या टॅबमध्ये जायचं आहे. चेंज चार्ट टाईपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा डिफॉल्ट चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हटलेला आहे आणि आपल्या कॉलमला 3D कॉलममध्ये बदला म्हटलेला आहे. तर बघा कॉलममध्ये जायचं आहे आणि यामधून बघा 3D घ्यायचं आहे. तर बघा इथे 3D कॉलमवर क्लिक करा आणि यामधली कोणतीही एक डिफॉल्ट चार्ट स्टाईल घ्यायची आहे. त्यानंतर ओके करा अशा प्रकारे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतर, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये कंटिन्युअस पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक समाविष्ट करा म्हटलेला आहे. तर बघा स्मार्ट आर्ट ग्राफिक समाविष्ट करायचे आपल्याला. तर यासाठी काय करायचं आहे, पहिल्या स्लाइडमध्ये म्हटलेलं आहे, पहिल्या स्लाइडवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आणि यामध्ये बघा इलिस्ट्रेशन या ग्रुपमध्ये स्मार्ट आर्टचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि यामधून आपल्याला कंटिन्युअस पिक्चर लिस्ट म्हटलेला आहे. तर बघा लिस्टमध्ये जायचं आहे आणि यामधून आपल्याला कंटिन्युअस शोधायचे आहे.
तर बघा इथे कंटिन्युअस पिक्चर लिस्ट आपल्याला मिळालेली आहे आणि यावर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि अशा प्रकारे बघा इथे अप्लाय झालेले आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये हार्ट इन्सर्ट करा म्हटलेला आहे. तर यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. इलिस्ट्रेशन या ग्रुपमधून शेप्सवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला इथे हार्टचं ऑप्शन दिलेलं आहे. हार्ट शेप दिसत आहे बघा, बेसिक शेप्स या ऑप्शनमध्ये यावर क्लिक करा आणि अशा प्रकारे ड्रॉ करून काढायचं आहे बघा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 स्लाइड्स ॲड करा आणि ब्लिंड्स हॉरिझॉन्टली स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट सेट करा. तर बघा 2 स्लाइड ॲड करा म्हटलेलं आहे, कोणतंही नाव दिलेलं नाही आहे, त्यामुळे दोनदा डायरेक्ट न्यू स्लाइडवर जाऊन क्लिक करायचं आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये गेल्यानंतर बघा ब्लिंड्स आपल्याला ट्रान्झॅक्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इफेक्ट्स ऑप्शनवर जाऊन आपल्याला हॉरिझॉन्टली करायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय टू ऑल करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतर MS आउटलुकमध्ये दिनांक दिलेली आहे आणि त्यानंतर लोकेशन सब्जेक्ट दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला अपॉइंटमेंट तयार करायची आहे. तर बघा कशा प्रकारे करायची आहे. न्यू आयटम्सवर क्लिक करायचं आहे, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा स्टार्ट टाईममध्ये पहिल्यांदा जे दिलेली डेट आहे ती 5 एप्रिल 2014 टाकून घ्यायची आहे. दुसरी जी डेट आहे ती एंड टाईममध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे. त्यानंतर जो टायमिंग दिलेला आहे 7 PM तो सर्वात पहिल्यांदा आपण टाकून घेऊया. तर बघा 7 PM आपल्याला दिलेला आहे ते टाकून घेऊया. त्यानंतर 9 PM सांगितलेलं आहे दुसऱ्या याच्यामध्ये बघा अशा प्रकारे टायमिंग सुद्धा टाकून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर लोकेशन टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट सुद्धा टाकून घेऊया आणि सेव्ह अँड क्लोज करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट जे 2 क्वेश्चन दिलेले आहेत ते इंटरनेटचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर बघा पहिला क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या वेबसाईटमधील इनबॉक्स फोल्डर्समधील सर्व मेसेजेस पहा म्हटलेलं आहे. तर ह्याचं राईट आन्सर आहे तर याचं राईट आन्सर आहे 3 नंबरचं. www.google.com हा URL एंटर करून वेबसाईट ओपन करा. आता जीमेल ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा ईमेल एंटर करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. पासवर्ड एंटर करा आणि लॉग इन करण्यासाठी नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन करून झाल्यावर तुम्ही इनबॉक्स मेसेजेस बघू शकता. तर ह्याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, www.buybooksindia.com वेबसाईट ओपन करा आणि हे वेब पेज कम्प्लीट फॉर्मॅटमध्ये बुक 1 या नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर कोणता आहे बघा. तर याचं राईट आन्सर आहे 3 नंबरचं. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये हा URL टाईप करा, एंटर प्रेस करा. त्यानंतर आपली साईट ओपन झालेली आहे. आता पेजवर राईट क्लिक करा आणि सेव्ह ॲज ऑप्शनवर सिलेक्ट करा. फाईल नेम टेक्स्ट बॉक्समध्ये बुक 1 टाईप करा आणि सेव्ह ॲज टाईप ड्रॉपडाऊन लिस्टमधून वेब पेज कम्प्लिटेड सिलेक्ट करा आणि नंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. तर ह्याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. अशा प्रकारे लेवल 2 मधले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि आता लेवल 3 मधले सोडून घेणार आहोत. तर बघा काय म्हटलेलं आहे आपल्या क्वेश्चनमध्ये, सपोर्ट फोल्डरमधील फ्लॅग फाईल उघडा. त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईल सेव्ह करा. फाईल बंद करा. सपोर्ट फोल्डरमध्ये जाऊन फ्लॅग फाईल ओपन करायची आहे आणि जे काही आहे दिलेलं ते आपल्याला सर्व डिलीट करायचं आहे.
म्हणजेच काढून टाकायचा आहे. त्यानंतर फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे. अशा प्रकारे सेव्ह करा. त्यानंतर फाईल क्लोज करायची आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये साईडलाईन स्टाईलची बिल्ट इन हेडर आणि ग्रिड स्टाईलची बिल्ट इन फुटर जोडा म्हटलेला आहे. तर एकदम सोपा क्वेश्चन आहे हा. यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिले हेडर अँड फुटरमधून हेडर घ्यायचा आहे आणि यामधून आपल्याला काय म्हटलेलं आहे, बिल्ट इन हेडर. तर बघा, साईडलाईन्स स्टाईलचं आपल्याला हेडर घ्यायचं आहे. तर बघा इथे साईडलाईन दिलेला आहे, यावर क्लिक करा. तर इथे बघा हेडर इन्सर्ट केलेला आहे आपण. त्यानंतर पुन्हा फुटर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. हेडर आणि फुटरमधून फुटर घ्यायचं आहे आणि यामधून ग्रिड स्टाईलचा आपल्याला फुटर घ्यायचा आहे. तर बघा इथं ग्रिड स्टाईल दिलेली आहे, यावर क्लिक करा. अशा प्रकारे आपण हेडरही इन्सर्ट केलेला आहे आणि फुटरही इन्सर्ट केलेला आहे आणि आता आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा योग्य फॉर्म्युल्याचा वापर करून सेल रेंज H3 ते H12 मध्ये प्रत्येक बाबींची स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. तर बघा, पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं आहे, H3 या सेलमध्ये क्लिक करायचं आहे, इज इक्वल टू टाईप करायचं आहे आणि बघा इथे स्टॉक क्वांटिटी सिलेक्ट करायची आहे. त्यामधून आपल्याला जानेवारीची सेल झालेली संख्या घ्यायची आहे, म्हणजेच ती याच्यातून मायनस करायची आहे. सगळ्यात पहिले बघा स्टॉक क्वांटिटी घ्यायची आहे, त्यामधून आपल्याला मायनस करायचे आहे मध्ये सेल झालेले संख्या घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला फेब्रुवारीमध्ये मायनस करायची आहे, ही संख्या घ्यायची आहे. त्यानंतर एंटर प्रेस करा. अशा प्रकारे बघा H3ची निघालेली आहे आणि सर्व यांची सेल पर्टिक्युलर काढण्यासाठी ऑटोमॅटिकली आपल्याला असं ओढत न्यायचं आहे कर्सरनी आणि बघा सर्वच H3 पासून H12 पर्यंत सर्व बाबींची आपल्याला पर्टिक्युलरी स्टॉक क्वांटिटी मिळालेली आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील कमीत कमी विक्री कॅल्क्युलेट करून सेल F15 मध्ये डिस्प्ले करा म्हटलेलं आहे. तर बघा F15 मध्ये म्हटलेलं आहे, तर F15 वर जाऊन क्लिक करायचं आहे सगळ्यात पहिले आणि कमीत कमी म्हटल्यानंतर आपल्याला मिनिमम फंक्शनचा उपयोग करायचा असतो. तर यासाठी काय करायचं आहे, ॲटोसमच्या ऑप्शनवर जायचं आहे, मिनिमम या फंक्शनवर क्लिक करायचं आहे आणि सर्व संख्या व्यवस्थितरित्या सिलेक्शन करून घ्यायच्या आहे आणि एक एंटर प्रेस करा. बघा तुम्हाला इथे कमीत कमी म्हणजेच मिनिमम विक्री मिळालेली आहे आपल्याला आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रूलर्स ऑफ करा म्हटलेलं आहे. तर बघा रूलर्स ऑफ करा म्हटलेलं आहे, तर काय करायचं आहे, तर बघा यासाठी व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे आणि शो या शोमध्ये जाऊन रूलर्सवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बघा आणि अशा प्रकारे रूलर्स ऑफ केलेले आहे आपण आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅलेंडरमध्ये 15 जानेवारी 2011ला स्पीच ॲट सायन्स एक्झिबिशन सकाळी 9ला, स्पीच ॲट वेलफेअर सकाळी 11 वाजता, त्यानंतर स्पीच ऑफ किड्स डे दुपारी 1 वाजता अशा अपॉइंटमेंट सेट करा म्हटलेलं आहे. तर बघा अपॉइंटमेंट सेट करायचे आपल्याला. तर यासाठी काय करायचं आहे, न्यू आयटम्समध्ये जायचं आहे आणि बघा इथे 3 आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे आणि टायमिंग 3 दिलेला आहे, पण डेट एकच दिलेला आहे. तर एका दिवशी आपल्याला 3 अपॉइंटमेंट तयार करायचे आहे या क्वेश्चनमध्ये. तर यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले अपॉइंटमेंट घ्यायची आहे. त्यानंतर 15 जानेवारी ही डेट स्टार्ट टाईममध्ये टाकायची आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे आणि सब्जेक्ट जो दिलेला आहे तो सब्जेक्टच्या बॉक्समध्ये टाका. त्यानंतर सकाळी 9 वाजता म्हणत आहे, तर बघा टायमिंगमध्ये जाऊन आपल्याला सकाळच्या 9 वाजताचा टायमिंग फिक्स करायचा आहे इथे.
तर बघा अशा प्रकारे टायमिंग आपण फिक्स केलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायची आहे. ही अपॉइंटमेंट पहिली आपली तयार झालेली आहे. त्यानंतर दुसरी अपॉइंटमेंट आपल्याला घ्यायची आहे याच तारखेची. पुन्हा न्यू आयटम्समध्ये जायचं आहे, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. डेटमध्ये जाऊन आपल्याला आपली जी डेट आहे तीच टाकायची आहे. त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो घेऊन आपल्याला सब्जेक्टच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि सकाळी 11 वाजता म्हणत आहे, तर बघा सकाळचा 11चा टाइम घेतलेला आहे आपण. त्यानंतर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता म्हणत आहे, तर बघा आता यासाठी काय करायचं आहे, पुन्हा न्यू आयटम्समध्ये जाऊन अपॉइंटमेंट घ्यायची आपल्याला. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर डेट टाकायची आहे. तीच डेट टाकायची आपल्याला तीनही अपॉइंटमेंटमध्ये. त्यानंतर सब्जेक्टच्या बॉक्समध्ये सब्जेक्ट टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला टायमिंग 1 वाजताचा दिलेला आहे बघा, दुपारी 1 वाजताचा म्हटलेला आहे. तर बघा अशा प्रकारे टायमिंग घेतलेला आहे आपण. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा. अशा प्रकारे आपण अपॉइंटमेंट तयार केलेल्या आहेत, जितक्याही सांगितले आहे तितक्या. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा इंटरनेटचा. दिलेल्या वेबपेजमध्ये mymail@hotmail.com ईमेल आणि पासवर्ड वापरून साइन इन करा म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर कोणता आहे. तर बघा 3 नंबरचा याचा राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये www.hotmail.com हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. www.hotmail.com वेब पेज ओपन झाले आहे. आता साइन इन ऑप्शनवर क्लिक करा. ईमेल mymail@hotmail.com एंटर करा आणि पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. पासवर्ड एंटर करा आणि साइन इन करण्यासाठी साइन इनवर क्लिक करा. तर ह्याचं राईट आन्सर होतं. अशा प्रकारे बघा प्रॅक्टिकलचे आपण सर्व क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. त्यानंतर आपण आता ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सोडवणार आहोत. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, नेटवर्क प्रशासकाची जबाबदारी कोणत्या पर्यायात सर्वात उत्तम प्रकारे वर्णन केली आहे म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं. नेटवर्कवरील सर्व साधनांच्या क्रियाकलापांचे नियंत्रण आणि समन्वय करणे. नेक्स्ट बघा सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड असेही म्हटले जाते. तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट बघा गुगल फिट आपल्या ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे अलाइज करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे 3 नंबरचं. केवळ फिटनेस स्पेसिफिक ॲपसोबत सिंक करून. नेक्स्ट बघा गुगल फिट मुख्यतः कशासाठी वापरले जाते म्हटलेलं आहे. तर बघा फिटनेसचे उपक्रम ट्रॅक करणे याच्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट बघा जलद असे कम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे जॉयस्टिक. नेक्स्ट बघा फिटनेस बॅड मुख्यतः वापरकर्त्यांना फीडबॅक देण्यासाठी काय ट्रॅक करतो म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे आरोग्य मेट्रिक्स जसे हृदय गती आणि स्टेप्स. अशा प्रकारे बघा लेवल 1 मधले आपले ऑब्जेक्ट आणि प्रॅक्टिकल दोन्ही क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहेत. आणि आता लेवल 2 मधले आपण ऑब्जेक्टिव्हचे सोडून घेऊया. तर बघा काय म्हटलेलं आहे आपल्या क्वेश्चनमध्ये, कुठल्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये केंद्रीय नेटवर्क स्विच असतो जो संदेशांना उद्दिष्ट प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचवतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे स्टार नेटवर्क्स. नेक्स्ट बघा इंटरनेट सर्व्हर आणि मोठ्या संस्थांमध्ये रॅड प्रणालीचा वापर करण्याचा मुख्य फायदा काय आहे म्हटलेला आहे.
तर बघा याचं राईट आन्सर आहे फास्ट ॲक्सेस स्पीड. नेक्स्ट बघा व्यवसायांमध्ये वस्तूची विक्री करणारा कोणता प्रकार आहे म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे बिझनेस टू बिझनेस. नेक्स्ट बघा टास्कचे ऑटोमेटिंग करण्यासाठी IFTTT कशी मदत करते म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे ॲप्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करून. नेक्स्ट बघा टेलनेट व FTP हे इंटरनेट स्टँडर्ड्स आहेत म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे बरोबर. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता इंटरनेट सुरक्षा स्विचचा वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे इंटरनेट गती सुधारणे. अशा प्रकारे बघा लेवल 2 मधले सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सोडून झालेले आहेत आणि लेवल 3 मधले आता सोडूया. तर बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, Bing.com सारख्या वेबसाईटवर जावास्क्रिप्ट इंटरॅक्टिव्हिटीमध्ये कसे योगदान करते म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे 3 नंबरचं शोध विनंत्या ऑटोफिल करण्यासारख्या सुविधा सक्षम करून. त्यानंतर बघा तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे फीचर्स, विंडोचे रंग आणि साऊंड्स म्हणजेच आवाज एकाच वेळेस बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल. तर बघा याचं राईट आन्सर आहे सेकंड नंबरचं. तर थीम्समधून आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो. नेक्स्ट बघा प्रत्येक ट्रॅक ज्या गोलाकार आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो त्याला डॉट डॉट म्हणतात म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे सेक्टर्स. अशा प्रकारे बघा आपली संपूर्ण एक्झाम सॉल्व करून झालेली आहे. तर आता एंड एक्झामिनेशनवर क्लिक करूया आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये जर आपल्या काही चुका झालेल्या असतील तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला करेक्शन करून सांगते. तर बघूया आपल्याला किती मार्क्स मिळाले आहेत. तर बघा प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 35 पैकी 33 मार्क्स मिळालेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 12 मिळाले आहेत. तर बघा ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्या काय चुका झालेल्या आहेत. तर नेटवर्क प्रशासकाची जबाबदारी कोणत्या पर्यायात सर्वात उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. तर याचं राईट आन्सर होतं कार्यक्षम नेटवर्क ऑपरेशन सुनिश्चित करणे आणि नवीन नेटवर्कची अंमलबजावणी करणे. हे याचं राईट आन्सर होतं. नेक्स्ट बघा गुगल फीट आपल्या ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे अनालाइज करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर होतं फोन, सेन्सर्स आणि वेअरेबल डेटा वापरून. नेक्स्ट बघा फिटनेस बँड मुख्यतः वापरकर्त्यांना फीडबॅक देण्यासाठी काय ट्रॅक करतो. तर याचं राईट आन्सर होतं आरोग्य मॅट्रिक्स जसे हृदय गती आणि स्टेप्स. तर बघा सर्व ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला करेक्शन करून दाखवलेले आहेत. तर बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.